नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक्स टू बेस्ट या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या व्हिडिओवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बेसिक्स टू बेस्ट विथ पीजे सर हे यूट्यूब चॅनल मेनली MPSC, सरळ सेवा, ग्रुप बी, ग्रुप सी म्हणजेच MPSC कंबाईन आणि तलाठी भरती आणि या व्यतिरिक्त अजून ज्या महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, तसेच या व्यतिरिक्त MBA, CET आणि विविध प्रकारच्या CET ह्या परीक्षांकरता उपयुक्त असणारा विशेष घटक म्हणजे गणित, मॅथमॅटिक्स. आणि हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप कठीण वाटतो, याची खूप भीती असते मनात. आणि हा विषय म्हणजे प्रत्येकाला बाऊ पोटात गोळा येणं म्हणतो तसं होतं. तर आपण ह्या चॅनलवर ह्या माध्यमातून गणित या विषयाची भीती आपण संपूर्णपणे घालवणार आहोत. आणि तसेच गणित हा विषय आपण खूप सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या व्हिडिओतून मोठा रिझल्ट घेऊ शकू असं काहीतरी प्लॅन करून यावर व्हिडिओ आपण बघत राहू. तर ह्या व्हिडिओचा मुळात ह्या चॅनलचा एक उद्दिष्ट असं आहे की तुमचे कन्सेप्ट, तुमचे बेसिक्स हे खूप क्लिअर असले पाहिजे. आणि ते क्लिअर असले तर तुम्ही कुठल्याही परीक्षेतला कुठलाही प्रश्न, विशेषतः गणिताचा, तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळात सोडवू शकाल. तर ह्या चॅनलवर आपण प्रत्येक व्हिडिओची लेंथ ही मिनिमम 5 मिनिट्स टू मॅक्स 10 मिनिट्स एवढीच ठेवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बघायला कंटाळा येणार नाही. आणि ॲक्च्युअल टॉपिक व्यतिरिक्त यात आपण कुठलीही इतर चर्चा न करता सरळ टॉपिक टू टॉपिक शिकवणार आहोत. म्हणजे तुम्हाला बघताना कंटाळा येणार नाही, तुम्हाला तो विषय आवडेल, तो टॉपिक समजेल आणि लवकर तुम्हाला रिझल्ट येईल. तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे पर्सेंटेज. सो पर्सेंटेज म्हणजेच काय? तर पर्सेंटेज याला मराठीत म्हणतात टक्केवारी. याला पर्यायी शब्द आहे शेकडेवारी. तर ह्याच्या नावातच याचा अर्थ लपलाय. पर्सेंटेज, टक्केवारी, शेकडेवारी, शेकडा म्हणजे किती? तर 100. तसेच आपण इंग्रजी शब्दाचा अर्थ बघितला तर पर्सेंट म्हणजेच पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे 100. तर प्रति 100 किती म्हणजेच पर्सेंट हा त्याचा मुळात बेसिक अर्थ आहे. आणि या अर्थामुळेच आपल्याला या टॉपिक बद्दलची बऱ्यापैकी आयडिया क्लिअर होते. तर आज आपण पर्सेंटेज या टॉपिकचा बेसिक कॅल्क्युलेशन आणि बेसिक काही गणिते बघणार आहोत. तर सर्वप्रथम पर्सेंटेज म्हणजेच शेकडेवारी किंवा टक्केवारी म्हणजे नक्की काय? तर 100पैकी किती म्हणजेच पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी. तर जेव्हा आपण म्हणतो की मला परीक्षेत 85% गुण मिळाले किंवा 50% गुण मिळाले किंवा 95% गुण मिळाले, तर त्याचा सरळ अर्थ असा असतो की आपल्याला त्या परीक्षेत 100पैकी 85, 100पैकी 95 किंवा 100पैकी 50 गुण मिळाले. तर ते आपण दर्शवत असतो ह्या चिन्हाने. हे चिन्ह आहे पर्सेंटेजचं. सो 85% आपण लिहिणार 85 असं, 95% आपण लिहिणार या पद्धतीने, 50% आपण लिहिणार या पद्धतीने. हे झालं याचं रिप्रेझेंटेशन. पण गणितीय भाषेत याला म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये याला कसं लिहितात? तर अगदी सोपं आहे. 85% जसं मी म्हणालो की 100पैकी 85 म्हणजेच 85/100. 100पैकी 85, 100पैकी 85, 95 भागिले 100, 100पैकी 95, 100पैकी 95 आणि 50% म्हणजे 100पैकी 50. तर हे याचं झालं मॅथमॅटिकल म्हणजे
गणितीय रिप्रेझेंटेशन म्हणजे गणितीय मांडणी आपण ज्याला म्हणू शकतो. तर ही झाली पर्सेंटेजची गणितीय मांडणी. पर्सेंटेजचं हे झालं चिन्ह. ओके. तर ह्या अगदी बेसिक गोष्टी आपण बघणार आहोत, ज्याला पर्सेंटेज या टॉपिक अजिबातच माहिती नाही, ज्याने पहिल्यांदा ऍप्टिट्यूड सुरू केलं आहे, ज्याने ऍप्टिट्यूड रिझनिंग आर्य सगळ्याचं पुस्तक घेऊन आलं आणि त्याला आता पर्सेंटेज वाचायचे, कुठेतरी परीक्षा द्यायची, तर मी बघितलं पर्सेंटेज टॉपिक शिकायचं, मला काय माहित नाही. तर हे बेसिक आहे. पर्सेंटेज म्हणजेच पर्सेंट, प्रति 100, प्रति शेकडा, हे त्याचं झालं चिन्हासकट रूपांतर आणि हे त्याचं गणितीय मांडणी. तर आता पर्सेंटेज म्हणजे नक्की काढायचे कसे, तर आता आपण एक उदाहरण बघूया, अगदी सोपं, साधं सरळ सोपं उदाहरण, की आपण एक समजा 10वीची परीक्षा दिली, 10वीची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत एका विद्यार्थ्याला 800 पैकी 720 गुण मिळाले. तर शेकडा गुण किती? आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पर्सेंटेज म्हणजे पर सेट, प्रति शेकडा म्हणजेच ती संख्या भागिले 100. तर आता ह्या परीक्षेत एका विद्यार्थ्याला 800 पैकी 720 गुण मिळाले, याचाच अर्थ त्याला 800 पैकी 720 म्हणजे किती पैकी, ते येणार छेदाला, डिनॉमिनेटरला, किती पैकी हे लिहायचं छेदाला आणि किती हे लिहायचं. म्हणजेच हे झाले मिळालेले गुण आणि हे झाले एकूण गुण. तर मला 800 पैकी 720 गुण मिळाले, म्हणजेच मला 100 पैकी किती मिळाले, 100 पैकी किती, तर याचं सरळ उत्तर असं असतं, याला सोडवायची पद्धत अशी असते, 720 मिळाले आहेत 800 पैकी गुणिले 100, मिळालेले गुण भागिले एकूण गुण गुणिले 100 म्हणजेच त्याची येणार टक्केवारी. आता ह्याच्यात आपल्याला बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे गणितीय काही सूत्र आणि काही ऑपरेशन्स करायला लागतात, जसं की गुणाकार भागाकार. तरी 2 शून्य मी इकडे घालवले, वर भाग 720 होते, तर 8ने आपण 72ला डायरेक्ट भाग देऊ शकतो. 8 1 8, 8 9 72 आणि हा शून्याला शून्य जसं. तर हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपल्याला उत्तर मिळाले 90. म्हणजे त्या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले, तर 90. तर हे आहे बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स पर्सेंटेज. तर अशाच प्रकारे आपण एक 5 उदाहरणं बघूया की पर्सेंटेज म्हणजे नक्की काय. तर पर्सेंटेज म्हणजे पुन्हा अगदीच 500 पैकी 400 म्हणजे किती पर्सेंट, 500 पैकी 400 म्हणजे किती पर्सेंट, तर पुन्हा 5 48 0 80%. दुसरं, माझ्याकडे 10 चॉकलेट्स होते, त्यातले मी 4 खाल्ले आणि 6 उरले, तर माझ्याकडे उरलेले चॉकलेट्स किती आहेत, तर माझ्याकडे एकूण चॉकलेट्स होते 10, त्यातले मी 4 खाल्ले, उरलेत माझ्याकडे 6, म्हणजे 10 पैकी 6
याला आता पर्सेंटेज काढायचे, तर मग पुन्हा 10 पैकी 6 गुणिले 100, 10 एके 10, 10 10 100, 10 60% चॉकलेट्स माझ्याकडे उरले, हा त्याचा अर्थ होतो. पुन्हा आपण घेऊया 1000 पैकी 250 म्हणजे किती टक्के? 1000 पैकी म्हणजे एकूण 1000 आहे, पैकी 250 ते येणार वर गुणिले 100. एक शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 10 ने 10 गेला आणि 25% म्हणजे 1000 पैकी 250 तर 100 पैकी किती? म्हणजेच टक्केवारी काढताना एकूण संख्या, एकूण जे अमाऊंट असते ते आपण डिनॉमिनेटरला घेतो आणि पैकी अमाऊंट आपण न्यूमरेटरला घेतो आणि गुणिले 100 करतो. त्याच्याने आपल्याला जे उत्तर मिळतं ते असतं पर्सेंटेज. तर हे बेसिक्स ऑफ पर्सेंटेज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. यात काही अडचण असल्यास तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ही पद्धत, शिकवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटते हेही नक्की कळवा. हा पहिलाच व्हिडिओ आहे. या पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये आपण अजून यातले क्लॅरिटी, यातले कन्सेप्ट्स बघत जाऊ. पद्धत आपण बदलत राहू, मॉडिफिकेशन असं आपण करत राहू. तुमचे सजेशन्स मला याकरता लागतील, तुम्ही नक्कीच सजेशन्स द्या. ह्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या पर्सेंटेज टॉपिकमधलाच पुढचा भाग आपण बघणार आहोत. आपण व्हिडिओ सगळे छोटे आणि शॉर्ट्स ठेवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बघताना कंटाळा येणार नाही, लेंदी वाटणार नाही आणि ते समजायला सोपे होतील आणि खूप कमी वेळात शिकल्यामुळे तुमच्या लक्षातही पटकन राहतील. सो 5 ते 10 मिनिटं शिकायचं आणि 20 ते 25 मिनिटं प्रॅक्टिस केली की तो टॉपिक आपला क्लिअर होतो. हाच आपला मोटिव्ह आहे की कन्सेप्ट क्लिअर, सक्सेस फॉर एव्हर. सो थँक्यू सो मच. आणि या व्यतिरिक्त आपली यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम हँडल आणि फेसबुक पेज ह्याच नावाने आहे, बेसिक्स टू बेस्ट विथ PJ सर. ते तुम्ही नक्की फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि कॉन्टॅक्ट नंबर ह्या डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूब चॅनलच्या आहे. काही अडचण असल्यास, काही विचारायचं असल्यास तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. थँक्यू सो मच.